आणि आज या स्पर्धेवर देखील त्यांच्याही वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही 7व्या वर्षातील ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली आहे। हे मराठमोळं नाव ज्यावेळेला उत्तरेकडील भरे भरे चढाईपटू त्यांच्या पुढे गारद व्हायचे त्यावेळेला आपल्याला आनंद व्हायचा। असं म्हटलं जायचं की अलीकडे कबड्डी उत्तरेकडील राज्यांमध्ये गेली आहे किंवा दिल्ली, हरियाणा, राजस्थान या राज्यांचं प्रभुत्व पाहायला मिळतं, परंतु मराठमोळा विशाल माने असल्यानंतर भल्या भल्यांना घाम फुटायचा आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत। जवळ मॅचच्या दिशेने सामना 3 षटकांचा असेल याची नोंद आपण घ्यायची आहे। 2 मॅच अजूनही 3 मॅच बाकी आहेत याची देखील नोंद घ्यायची आपण। पंच थोडीशी घाई करा कारण 3 मॅच बाकी आहे। ओके, ओव्हरच्या दरम्यान मीटिंग घेऊ देऊ नका। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला बॉल अक्रॉस खेळले, थोडासा बॉल मात्र अगदी जवळच होता, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला होता एका बाजूला। आणि अगदी प्रो कबड्डी मध्ये कॉमेंट्री सुद्धा तेवढी चांगली करतात विशालजी माने। अजित मोहिते मुंबईचा मॅच विनर, तेवढाच चांगला गोलंदाज ऐश्वर्य सुर्वे। यावेळेला वेगवान फटका, चाबूक फटका खेळलाय परंतु तेवढाच चांगला क्षेत्ररक्षक मुंबईचा युवा चिता, नाव राहुल जोगाडिया त्या ठिकाणी होते। धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहिला मिळेल 3 षटकांचा सामना। पहिल्या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा येतील त्याच्या डबल धावा मिळतील। यावेळेला देखील खोलवर टप्प्याचा बॉल पाण्यात थबकतोय। किशन देवेंद्र त्या ठिकाणी आहेत। थोडीशी या ठिकाणी दुरुस्ती, या ओव्हरमध्ये डबल रन नाही ठेवलेले आहेत। यस, ओरिजिनल रन काढायचे 3ही ओव्हरमध्ये। ऐश्वर्य सुर्वे मुंबई कस्टमसाठी क्रिकेट खेळतात। मुंबईच्या अंडर 23 संघात वर्णी लागली आहे। अगदी आफ्रिकामध्ये जाऊन देखील, आफ्रिका खंडात जाऊन देखील ज्यांनी क्रिकेट खेळलेले असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। ऐश्वर्य सुर्वे मुंबई कस्टम आणि स्ट्राईकवर मुंबई ते दुबई अजित मोहिते यांचाही प्रवास राहिलाय आणि जोडीला आकाश चिंदारी आहेत। हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होतोय, जातो यष्टी रक्षकांच्या दिशेने। 3 षटकांची मॅच आहे। इकडे जर पाहिलं तर एका डॉट बॉल मात्र इकडे येताना पाहिलं मिळतोय। 3 धावा धाव फलकावर अजित मोहिते, आकाश चिंदारिया। प्रिवान 11 नायगाव। हो याही वेळेला स्ट्रोक खेळला खरा, टायमिंग नाही झालाय। एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळेल। छोट्याशा जागेमध्ये अमर्याद आनंद देणारा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय। हा परिसर जर पाहिलं तर जसा क्रिकेटसाठी ओळखला जातो तसा कबड्डीसाठी देखील ओळखला जातो। मुंबई शहर सातत्याने गड राहिलाय कबड्डीचाही आणि त्यातल्या त्यात हा परिसर, मग लालबाग, काळा चौकी, नामजोशी मार्ग, डिलाई रोड या संपूर्ण परिसरामध्ये कबड्डीने सुद्धा, कबड्डीचं सुद्धा हे माहेरघर म्हटलं जातं। असा हा परिसर आज क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळेल। ओमकार 11 रामदूत समोर खेळलाय हा बॉल, थोडीशी गती कमी होती। ऐश्वर्य सुर्वे एक धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आणि 6 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल। पहिली ओव्हर अप्रतिम राहिली, 6 धावा धावफलकावर, अजूनही 2 षटकं बाकी आहेत। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। यानंतर होणारा सामना, चला टॉस साठी, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, टॉस साठी लगेच यायचंय आपण। विनंती असेल ताई पॅकर्स प्रभादेवी विरुद्ध श्रीजा 11 लालबाग, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय। ओमकार देसाई एका बाजूला असतील, महेश नानगुडे एका बाजूला असतील। हा सामनाही आपल्याला पाहायला मिळेल। यानंतर 61,000चा पहिला पुरस्कार, 51,000चा दुसरा पुरस्कार आणि गोलंदाजीसाठी चिता कॅम्पचा वेगवान गोलंदाज सूर्या मणिरत्नम। सूर्या येत आहेत गोलंदाजीसाठी। यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा, अजित मोहिते यांच्या बॅटमधून फटका येताना पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी धावा 6 मिळतील। येतोय षटकार। रबर बॉल वापरला जातो पावसाळ्यामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी। रबर बॉलच का तर रबर बॉलला पावसाचं पाणी जरी पडलं, चिखल जरी लागला, कोणताही फरक पडत नाही। एकदा का तुम्ही कापडाने पुसून घेतला, हवा जसाच्या तसा होतो, म्हणून पावसाळ्यात रबर बॉलने क्रिकेट खेळलं जातं। आपल्याकडे पावसाळी क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं। हो, यावेळेला सूर्याचा मागील फटक्याचं उत्तर देताना पाहायला मिळाले। सूर्या धावसंख्या 12 वर थांबली आहे। 3 षटकांची मॅच आहे। दुसरे षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय।
यानंतर देखील एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. श्रीजा 11 लालबाग आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ताई पॅकर्स. ओहो, आणखीन एक बॉल. पंचांच्या निर्णयाच्या अगोदर अजित मोहिते चालू लागले होते पाठीमागे आणि विकेट येताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 सुरू आहे आणि धावा जर पाहिलं तर या ठिकाणी 12 आहेत. अभिषेक भाई देत आहेत नवीन बॅटर, युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत नायगाव परिसरातील, परंतु चिता कॅम्पचे वेगवान गोलंदाज आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. गिरण गावाचं स्वरूप पालटलं गेलं. उंच असे टॉवर उभे राहू लागले. लालबाग परळ काळा चौकी हा संपूर्ण परिसर मराठमोळा मराठी बहुल परिसर, परंतु आजही सण उत्सव खेळ या ठिकाणी टिकून आहेत असा हा परिसर. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. विनंती असेल इकडे लालबाग टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. ताई पॅकर्स कॅप्टन पंकज भाऊ, आपण टॉससाठी या, कारण वेळ कमी आहे आणि मॅचेस जास्त आहे, त्यामुळे आपल्या सहकार्याची आता अपेक्षा असेल. 13 धावा धावफलकावर. थोडासा दबाव निर्माण केलाय. अजित मोहिते यांच्या बॅटमधून एक षटकार आला खरा, परंतु दबाव कायम आहे. दबावाला हटवावं लागेल. ओहो, हा बॉल समोरच्या दिशेने तेवढा चांगला फटका इकडे खेळला जातोय. अमित कोरी आले. थ्रोही तेवढा चांगला आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 14 वर जाते. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. अभिषेक आणि आकाश ही जोडी. आकाश देखील एक मॅच विनर खेळाडू आहेत मुंबईचे अँटॉफिलचे. मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावणारे बॅटर हे देखील आकाश यांची ओळख आहे. हा 9 मात्र कायम असेल याची नोंद घ्यायची आहे. हो, आई बॉल अप्रतिम येताना पाहायला मिळालाय. जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक चांगला बॉल. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. ताई पॅकर्स पंकज पाटील टॉससाठी या प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन इकडे उपस्थित आहेत. तसेच नरेपार स्पोर्ट्स क्लब भव्य दिव्य अशी पावसाळी क्रीडा स्पर्धा आपल्या आईच्या नावाने पार पडली. रवी आणि महेश चेंदवनकर दोघी बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 3री ओव्हर मात्र या ठिकाणी घेऊन येत आहेत सोहेल चिता कॅम्पचे हे गोलंदाज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. एक शेवटचं षटक बाकी आहे. 15 धावा तर धावफलकावर झालेले आहेत. पाहूया या षटकात किती धावा येतील. हा बॉल खेचलाय. किशन देवेंद्र अनोख्या पद्धतीने बॉलला अडवण्याचा प्रयत्न आहे तिकडे झाला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 17 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ झालेली आहे. प्रेक्षकांची सुद्धा लक्षणीय गर्दी या गोदरेज ग्राउंडवर होताना पाहायला मिळते. 12ही महिने क्रिकेट याही मैदानात सुरू असताना पाहायला मिळतं. दिवसाही क्रिकेट, रात्रीही क्रिकेट. बरेचसे खेळाडू रात्री देखील प्रॅक्टिस करायला येतात. यानंतर श्रीजा 11 लालबाग विरुद्ध ताई पॅकर, समरदादा परुळेकर यांचा संघ एका बाजूला आणि विक्रांत जाधव यांचा संघ एका बाजूला. खेळला स्ट्रोक खरा, परंतु तो जातोय मागच्या बाजूला. तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर मार्गस्थ असताना पाहायला मिळते 3. 18 धावा धावफलकावर. पुढे सरसावत स्ट्रोक खेळणे. टायमिंग नाही झालाय. बॉल मागे जातोय. एक धाव तिकडे मिळेल. दबाव थोडासा अजूनही निर्माण केला आहेच गोलंदाजाने. त्याचं कारण आहे ज्या संख्येने आज दिवसभरात षटकार चौकार पाहायला मिळाले ना, त्या संख्येने षटकार चौकार आलेले नाही. ताई पॅकर्स कॅप्टन प्लीज, पुन्हा एकदा कॉल केला जातो, या लवकर.
19 धावा धावफलकावर आहेत. अभिषेक अँगल बनवला, बॉल जर पाहिलं तर यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय, तिकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मोठ्या एखाद्या फटक्याची आवश्यकता आहे. ओमकार देसाई यांना इन ॲक्शन मध्ये यानंतर आपण पाहणार आहोत. वीस धावा धावफलकावर. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, उसळी होती, फटका फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. यश कोठारी त्या ठिकाणी होते, त्यांनी पकडलेली ही कॅच. आणखीन एक विकेट. रोहन साळुंके नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. अंधेरीचे आंबोलीचे खेळाडू, पावसाळी क्रिकेट स्पेशलिस्ट बॅटर. सातवं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं. ओमकार 11 कडून यावेळेला बॉलची थोडीशी उसळी जास्त पाहायला मिळाली. व्हाईट बॉल घोषित केला करतायत पंच. धावसंख्या 1 ने पुढे जाते पुन्हा एकदा 21 वर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही या डावातील बाकी आहे. 3 षटकांची मॅच आहे. प्रेक्षकांनी देखील चांगलीच गर्दी केली आहे. शनिवार असून सुद्धा उद्या रविवार आहे आणि स्थानिक शिवडी विधानसभा निहाय संघ म्हटल्यानंतर उद्या प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. आणि एक वेगळाच माहोल असतो ज्यावेळेला स्थानिक संघ देखील इकडे खेळतात. आणि अलीकडे शिवडी विधानसभेच्या हाफची चर्चा भरपूर आहे. हो, जास्त सफल झाले आणि अगदी परफेक्ट यॉर्कर इकडे पाहायला मिळालाय. विकेट आली आहे. मला वाटतं बोल्ड झाल्याचा आवाज कोणी ऐकला नाही असा प्रेक्षक मैदानात सापडणार नाही, परंतु ज्यांनी स्टंप ठोकले त्याचंही कौतुक करावं लागेल. विक्रांत चव्हाण येत आहेत फलंदाजीसाठी. धावसंख्या 21 वर स्थिरावलेली आहे. अतिशय चांगलं आयोजन. 2 दिवसा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळा फॉर्मॅट घेऊन आली. लीग मॅच, प्रोफेशनल हाफमध्ये देखील लीग मॅच म्हटल्यानंतर एक वेगळी मजा पाहायला मिळते. हाई बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि अभिषेक आंगणे आपलं कौशल्य दाखवत आहेत आणि तिकडे विकेट येते. धावसंख्या झाली 21. जिंकण्यासाठी पाहिजे 22. 3 ओव्हरमध्ये 22. चला, कॅप्टन आता ताई पॅकेटचे सुद्धा आलेत, पंकज भाऊ, आणि इकडे महेश नानगुडे देखील उपस्थित आहे. टॉस केला जातो यानंतरच्या मॅचचा. मयुरेश, आपण टॉस करायचा आहे. करिअर विभागातील एक नामवंत खेळाडू आहेत. 3 ओव्हरचीच मॅच आहे. डबल रन नसतील. टॉस कोणी जिंकलाय? येस, टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे या ठिकाणी महेश नानगुडे. चला, बॅटर पाठवायचे, मॅच सुरू करायची आणि पुढल्या दोन्ही टीम आपली रणनीती बनवून सज्ज राहायचंय. चला जाऊयात आपण या ठिकाणी मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी विक्रांत यांच्या हातात पहिले षटक सोपवण्यात आलेलं आहे. अमित कोरी आणि अमित कोरी यांच्या जोडीला मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सिक्सर किंग किशन देवेंद्र जोडीला अमित कोरी.
एक जुहू विलेपार्लेचे खेळाडू आहेत, एक चुनापट्टीचे खेळाडू आहेत, तर एक अंधेरी DN नगरचे खेळाडू आहेत. चला मॅच सुरू होते दुसऱ्या डावाकडे. विजयासाठी धावांचं लक्ष. 22 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. ओमकार 11 रामदूतची ही भव्य दिव्य स्पर्धा, 7वं वर्ष या स्पर्धेचं, पावसाळी क्रिकेटचं आयोजन. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा समोर खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. सचिनने पकडलेली कॅच आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. सामना काही संपलेला नाहीये. किशन देवेंद्र यांची विकेट आली आहे लवकरात लवकर. आता नवीन बॅटर येत आहेत, यश कोठारी अंधेरी. यानंतर ताई पॅकर्स विरुद्ध श्रीजा 11 लालबाग. या दोन्ही टीमच्या कॅप्टननी आपली रणनीती बनवून रेडी राहायचं आणि जशी मॅच संपेल लगेच मॅच सुरू करायची, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. विक्रांत चव्हाण पहिल्याच बॉलवर विकेट घेताना पाहायला मिळाले. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही मॅच सोडणार नाही हेच इकडे कळवत आहेत विक्रांत. यश कोठारी यांच्यासाठी बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळला. गोशांकित क्षेत्रात मात्र मार्गस्थ झाला. तिकडे पहिली धाव आलेली आहे. धाव फलकावर 22चा पाठलाग करायचा आहे. 2 बॉलचा खेळ झालाय, पहिली धाव झाली आहे. अजूनही 16 बॉलमध्ये 21 करायच्या आहेत. क्रिकेटचा खेळ असा आहे गौरांग, कधी मॅच सुरू होते आणि कधी संपते आपल्याला कळत नाही. दिवस कधी जातो मैदानात ते आपल्याला कळत नाही. तेच आज दिवसभरात पाहायला मिळालं. यावेळेला चांगला फटका, वाट पाहिली आणि मग वाट लावली. 6 धावांवाली षटकार. बॉलला थोडीशी हाईट होती, उसळी होती, बॉल वळू दिला आणि त्याच्यानंतर मात्र स्ट्रोक 6 धावांमध्ये पाठवला. धावसंख्या 7 वर गेलेली आहे. ताई पॅकर्स फिल्डिंगसाठी सज्ज होतील आणि श्रीजा 11 लालबाग बॅटिंगसाठी सज्ज होतील, याची नोंद आपण घ्यायची आहे. 7 धावा धावफलकावर आहेत. 22चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 15 पाहिजेत. बरोबर ना? 15 बॉल 15 धावा. यश कोठारी चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 14 बॉल 15 धावा. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळालोय. पंच वाईट बॉल घोषित करतायत. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 8 वर जाताना पाहायला मिळते. 22चा पाठलाग करायचा आहे. याही वेळेला हरकत मध्ये आले आणि या स्ट्रोकला सीमारेषच्या पलीकडे खेळताना पाहायला मिळाले. षटकार पुन्हा एकदा आलाय आणि धावसंख्या या 6 धावांनी पुढे जात असताना पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होत आहे. 14 धावा धावफलकावर. चौदा धावा धावफलकावर. यश कोठारी यांचे 2 सिक्सर पाहायला मिळाले. खोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. सीमारेषेला बॉल अडवला जातोय, तोपर्यंत एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि धावफलक जर पहिली ओव्हर संपल्यानंतर झाला तो 15, म्हणजे अजूनही 12 बॉल 7.
विशाल कणोजे येत आहेत गोलंदाजीसाठी. मुलुंड परिसरातील एक वेगवान गोलंदाज आहेत. मागील पावसाळी हंगाम देखील त्यांनी चांगलाच गाजवला होता. समोर यश कोठारी 2 षटकार खेळून बॅटिंग करतायत. चांगला बॉल, डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 11 बॉलमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. 11 बॉल 7. सामना संपलेला नाहीये, प्रयत्न करावे लागतील अजूनही. हो हो विशाल, वाह, अप्रतिम. आणखीन एक डॉट बॉल. कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच सोडायची नाही. आज प्रथमेश पानवनकर हे नाव देखील आमच्या लक्षात राहील. गुड जॉब. यावेळेला बॅकफुटला गेले आणि पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. पाहूया किती धावांसाठी आहे. षटकार. विजयाच्या उंबरठ्यावर फक्त 1 धाव. मॅच जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. चला आज आदित्य बांदेकर यांचा देखील खेळ पाहायला मिळाला. समोर उडवलाय. माझ्या मते जर 10 असता तर तोही द्यायला लागला असता, परंतु 9 असतील. बरोबर ना? 9 आहे आणि मॅच मात्र जिंकली जाते. आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच साठी क्वालिफाय होताना पाहायला मिळते. इकडे टीम बासुरी HR11 राहुल गुप्ता अँड कंपनी, चुनाभट्टीचे राहुलभाई गुप्ता यांच्या मालकीचा संघ आहे. आणि चला आता पुढच्या मॅचला सुरुवात करायची आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये CJ11 लालबाग आपले फलंदाज पाठवायचे आणि ताई पॅकर्स आपलं क्षेत्र